साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ। दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर। टोटल 21 बक्षीस। पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना, दुसरा बक्षीस LED टीव्ही, तिसरा बक्षीस फ्रीज, चौथा बक्षीस मोबाईल, पाचवा बक्षीस सायकल आणि बरीच बक्षीस। ऑफर कालावधी 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर। 0% डाउन पेमेंट। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज राहुरी। चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने, तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल। वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी मनमाड आदिवासी सत्ता संपादन परिषद निमित्त मनमाड इथे ते आले असताना चांदवड तालुक्यातील रापली एकलव्य नगर इथे आदिवासी बांधवांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या आहेत आणि सर्वांशी संवाद साधलाय। यावेळी आदिवासी समाज बांधवांच्या झोपडीसमोर बसून त्यांनी भोजन केलं। आदिवासी बांधवांनी वंचित बहुजन आघाडीचे आदरणीय प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत महिला आणि लहान मुलांनी फोटो देखील काढले। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि आपली मतं व्यक्त केली आहेत। यावेळी आदिवासी संघटनेचे अध्यक्ष अनिल जाधव, तसेच वंचित बहुजन आघाडीचे नाशिक जिल्हा अध्यक्ष पवन भाऊ पवार, चेतन गांगुर्डे, आम्रपालीताई निकम, चांदवडचे माजी तालुका अध्यक्ष मंगेश केदारे, तसेच योगेश जगताप यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते इथे मोठ्या संख्येने उपस्थित होते। इतिहासात जे आहे मनमाडमध्ये आदिवासी सत्ता संपन्न परिषद ही असं आयोजित केली। महाराष्ट्रामध्ये जेवढे आदिवासी समूह आहे त्यांचं एकत्रित करण्याची प्रक्रिया मी सुरुवात केली आणि त्याच्यातून ते आदिवासी एकत्र आला। 30 तारखेला चोपड्याला असणारा एक आदिवासी परिषद झाली, आता मनमाडला आहे आणि याच्यानंतर जी आहे ती नागपूरची आहे। नागपूरची तारीख आज किंवा उद्या कळेल अशी असलेली परिस्थिती आहे। तेव्हा आदिवासी समूहांमध्ये असणारा सत्ता संपन्न हा झाल्याशिवाय परिवर्तन होणार नाही। म्हणजे आपण आता त्या ठिकाणी बसलेलो होते, पाल असं बसलेलं होतं, त्या पालेच्या ह्याच्यामध्ये प्लास्टिक टाकून त्यांची घरं आहेत। 70 वर्षामध्ये या सगळ्या आदिवासी समूहाला शासनाने राहायला घरही दिलं नाही, डोक्यावरचं छप्परही दिलं नाही अशी परिस्थिती आहे। तेव्हा राहायला घर आणि छप्पर हे जर मिळवायचं असेल तर सत्ता संपन्न केली पाहिजे आणि म्हणून या परिषद आहेत। सर, तिसरी आघाडीचा जो तुम्ही प्रयत्न करत त्याला किती यश कुठे आले ना? म्हणजे आता आम्ही जी तिसरी आघाडी जी उभी केलेली आहे ती म्हणजे ज्याला म्हणता येईल आदिवासी समूह एकत्र करणं, OBC हे करणं, वंचित बहुजन आघाडी त्याचं एकत्रीकरण गुट बांधणं ही तिसरी आघाडी आहे। नागपूरला ज्यावेळेस आम्ही परिषद घेऊ त्यावेळेस या परिषदेला नाव देऊ अशी असते। कोण नाही हे डागाळलेले, चोरलेले, लुटलेले अशा नावी कोणालाही घेणार। सर, काल अमित शहानी एक वक्तव्य केलं तर 2029 साली महाराष्ट्रात भाजप स्वबळावर येईल, म्हणजे इतर जे पक्ष आज त्यांच्यासोबत आहे त्यांना कुठेतरी नेस्तनाबूत करण्याचा हा प्रकार आहे असे नाही। प्रत्येक पक्ष आपला कार्यक्रम आखत असतो, तर त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या पक्षाचा कार्यक्रम आखला असेल की आम्ही स्वबळावरती येऊ। आता आम्ही असं म्हणतो की आम्ही असं स्वबळावरती येऊ, म्हणजे आम्ही BJP संपवायला निघालेलो। त्याच्यामुळे प्रत्येक पॉलिटिकल पार्टी जी आहे तो आपला कार्यक्रम करत असते, आखत असते, लोकांसमोर जात असते। लोक डिसाईड करतात काय राहिलं आणि काय राहील, नेते कधी डिसाईड करत नाही। पण त्यांचं वक्तव्य असं वाटत नाही का जेवढे इतर पक्ष
त्यांना कुठेतरी जसं काँग्रेसमुक्त भारत त्यांनी नारा दिला होता, आता इथे विरोधी पक्ष आता याच्यामध्ये असताना मागच्या BJP मुक्त भारत हाही नारा आला, त्याच्यामुळे नाऱ्याला काही फरक पडत नाही, लोक काय करतात त्याला असणारा फरक असतो. साहेब, महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भूकंप घडेल, उद्धव ठाकरे आणि फडणवीसांची मातोश्रीवर भेट झाली असं वंचितने केले, खरं आहे का? मी तुम्हाला असं अजित पवारांशी मुलाखत घेणार, बरोबर? अजित पवारांना तुम्ही असं विचारलं पाहिजे की सिद्धार्थ मोकळेंनी जो आरोप केला ते सर्व मंत्री आहेत, त्याच्यामुळे सगळ्या फायली, सगळे इन्फॉर्मेशन सगळे येतात, ती बातमी खरी आहे की खोटी आहे तुम्ही विचारा ना, मग तुम्हाला कळेल भूकंप होतो की नव्हतं. तुम्ही तेवढी हिंमत दाखवा, अजित पवारांना विचारण्याची तेवढी हिंमत दाखवा. सर, याच्यातून संदेशाचं घडेल, नाही घडलं तर नाही घडलं. साहेब, काशीमध्ये साईबाबांच्या मूर्ती काढून टाकली, मास्टर आहे RSS BJP ही जी आहे आणि हिंदुत्ववादी संघटना. संजय जाधव, C24 तास, चांदवड, नाशिक.